आपण आलोय हडपसरच्या त्या दाम्पत्यांकडे, ज्या दाम्पत्यांनी पाण्या प्रश्नासाठी, हडपसरचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला, या पाणी प्रश्नासाठी आवाज उठवला. नुसतं राजकारण न करता समाजाला ज्या प्रश्नालाही आपला प्रश्न मानून सोडवणार दाम्पत्य म्हणजे प्रशांत सुरशे आणि पल्लवीताई सुरशे, जे खरंच सावित्रीच्या उपासक किंवा ज्योतिबांचे उपासक अशा पद्धतीने हे समाजाला वाहून घेतलेलं अनेक वर्षांपासून काम करताना मी त्यांना पाहिलं. त्यांनी जो आता पाण्याचा प्रश्न उचलला, या पाण्या प्रश्नात आपण त्यांना विचारू की तुम्ही ह्या प्रश्नासाठी आता काय काय आंदोलनं केलीत किंवा काय काय प्रयत्न केले. 2006 साली या भागामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय तीव्र होता. 2006 साली या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे. रास्ता रोको झाल्यानंतर कॉर्पोरेशनचं पाणी या भागामध्ये आलं. तेव्हापासून 2026 पर्यंत आहे तेवढंच पाणी, 1 तासच पाणी या भागामध्ये येते. ते सुद्धा अतिशय कमी प्रेशर मध्ये येतं. मोटर लावल्याशिवाय पाणीच भरता येत नाही आणि सकाळी 4 वाजल्यापासून 3:30-4 वाजल्यापासून या भागामध्ये पाणी येत असतं. म्हणजे अतिशय महिलांचे हाल या भागामध्ये होत आहेत पाण्यासाठी. आम्ही आता एक 3 वर्षापूर्वी जेव्हा आढावा घेतला, पुन्हा एकदा आढावा घेतला, त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की या भागामध्ये 5 टाक्या आहेत पाण्याच्या, पण त्या अजूनही चालू झालेल्या नाहीयेत. जर त्या सुरू झाल्या तर निश्चितपणाने या भागामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होईल. परंतु इतके म्हणजे आपण ह्या भागात बघतोय आता इतके मोठी मोठी पदं येऊन गेली, महापौर पदासारखी पदं आली, पण पाण्याचा प्रश्न आहे तोच राहिलेला आहे. आम्ही आयुक्तांना भेटलो आहे, पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहे, त्यांना सगळी स्थिती समजावून सांगितलेली आहे. त्यांनी आता आम्हाला एक पत्रव्यवहाराद्वारे एक माहिती पाठवलेली आहे आणि त्या माहितीमध्ये त्यांनी या भागातल्या पाण्याच्या टाक्या कधी सुरू होतील आणि कोणती कोणती कामं प्रलंबित आहेत या संदर्भातली माहिती दिली. त्यानंतर आता 3 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांनी इथे येऊन आम्हाला पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या ह्या एप्रिलमध्ये निश्चितपणानं एप्रिल एंडिंगला या भागातल्या पाण्याच्या 2 टाक्या आम्ही चालू करून देऊ आणि पाणी पुरवठा सुरळीत प्रमाणात होईल. या त्या पल्लवीताई सुरशे की ज्यांनी या प्रश्नासाठी सातत्याने भिडत राहिल्या, त्या प्रश्न सोडवण्यासाठी तडफडत राहिल्या. त्याचबरोबर त्यांच्या सोबत जे प्रशांत सुरशे आहे, ज्यांना मी खूप वर्षापासून पाहतो की काँग्रेसच्या काळामध्ये की काँग्रेसचे प्रश्न अत्यंत हडपसरचा राहुल गांधी म्हणावा अशा पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत. प्रशांत दादा, ह्या प्रश्नासाठी तुम्ही आणि वहिनींनी खरंच प्रयत्न केलेत, परंतु हा प्रश्न सुटेल का आणि पुढच्या काळात जर प्रश्न सुटला नाही तर तुमचं पाऊल काय असेल? निश्चितपणानं हा पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मी 2006-2007 या काळामध्ये सुद्धा सातवाडी गोंधळगडला पुणे महानगरपालिकेचं पाणी यावं म्हणून आंदोलन केली. त्यानंतरच्या काळात 2024 पासून मी माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली. त्या माहितीच्या अधिकारामध्ये मला दाखवल्याप्रमाणे माहिती मिळाल्यानुसार 2016, 17, 18 या काळामध्ये या परिसरामध्ये समान पाणी पुरवठा 24/7च्या अंतर्गत 4 ते 5 टाक्यांचं पाणी पुरवठ्याचं काम सुरू झालं होतं. आणि संत गजानन महाराज मंदिर असेल, पीएमटी बिल्डिंग मधील त्या पाणी पुरवठा योजना असेल, या दोन्ही पाणी पुरवठा योजना पूर्ण अवस्थेत होत्या, पूर्ण काम झाले होते, परंतु ते सुरू करण्यात आले होते. तर 15 नंबर आकाशवाणी लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर परिसर असेल, पारिजात सोसायटी असेल, साधना सोसायटी असेल, रविदर्शन असेल, या परिसरासाठी 2 पाणी पुरवठा योजना ज्या 45 लाख लिटर क्षमतेच्या आहेत. सिरम कंपनीच्या शेजारी आनंदनगर परिसरामध्ये या पाणी पुरवठा योजना अर्धवट अवस्थेमध्ये आढळून आल्या. आणि माहिती अधिकारातली ही माहिती घेतल्यानंतर मी तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले साहेब यांची माननीय मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली आणि त्यांना 26/12/2024 आम्ही हे लेखी निवेदन दिलं. त्यानंतरच्या काळात त्यांनी आम्हाला वारंवार आम्ही त्यांची संपर्क केला. मग त्यांनी इरिगेशनची परवानगी असेल, रेल्वेची परवानगी असेल, हायवे अथॉरिटीची परवानगी असेल, या परवानग्या घेऊन या पाणी पुरवठा योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचेही प्रशासनाचे प्रयत्न चालू होते. परंतु 2 वर्ष होऊन या पाणी पुरवठा योजना सुरू होत नाही, म्हणून मी 16/3/2026 या भागातील या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पुणे महानगरपालिके प्रशासनाला दिला. यानंतर महापालिका आयुक्तांनी एक निर्देश पाणी पुरवठा विभागाला दिले. तर या भागातील नगरसेवक महाराज तुपेंचं गांभीर्य ओळखून आमची एक बैठक पाणी पुरवठा योजनेबरोबर आली. माझ्या सहकार्यांची बैठक लावली. या बैठकीमध्ये नंदकिशोर जगताप असतील, पाणी पुरवठा योजना मोहिते साहेब असतील, गोपाल भंडारे असतील, इरिगेशन कंपनीचे रितेश पाटील व त्यांचे सहकारी असतील आणि मी असेल, पल्लवीताई सुरशे असतील, माझे सर्व सहकारी ज्येष्ठ नेते नंदकुमार आजोतीकर असतील, लखन काळे असतील, गणेश जगताप असतील, विरनाथ सरडे सर असतील, यांची आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही 24/7च्या समान पाणी पुरवठा अंतर्गत
काही कामांच्या चुका त्रुटी या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. 30 मार्चला आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार. आम्हाला लेखी आम्हाला आश्वासन द्यावं, लेखी पत्र द्यावं आणि त्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही. त्या अनुषंगाने मला 27/3/2026 हे लेखी पत्र पुणे महानगरपालिकेने दिलेले 27 मार्च 2026 मला या ठिकाणी माझ्या जनसंपर्क कार्यालयात येऊन पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी हे पत्र दिलं. यामध्ये स्पष्ट नमूद केलेले की संत गजानन महाराज मंदिर, काळे बोराटे नगर आणि पीएमटी बिल्डिंग मधील पाणी पुरवठा योजना तात्काळ या एप्रिल अखेर सुरू करणार असून राहिलेल्या ज्या 2 योजना आहेत, ज्या 15 नंबर आकाशवाणी लक्ष्मी कॉलनीच्या आहेत, त्यासाठी त्यांनी मी केलेल्या मागणीनुसार मे कृषीराज या कंपनीला काम दिलेलं आहे आणि फेब्रुवारी 2027 अखेर या दोन्ही पाणी पुरवठा योजना सुरू होतील. मला खात्री आहे की एप्रिलच्या अखेर या दोन्ही पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या तर हडपसर हे टँकर मुक्त होईल, पाणी टंचाई मुक्त होईल आणि भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचा आणि पुरेशा दाबाने नियमित या भागाला पाणी पुरवठा होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. जर नाही झालं तर तुम्ही काय करणार? हे मला दिलेल्या माहिती या पत्रानुसार, आश्वासनानुसार, लेखी आश्वासनानुसार जर एप्रिल अखेर या पाणी पुरवठा योजना सुरू नाही झाल्या आणि त्यांनी जे दुसऱ्या दाख्यांचं आश्वासन दिलं हे पूर्ण नाही केलं तर मी या भागातील जनतेचं मनातली गोष्ट ओळखून जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे मी या माझ्या भूमिकेवर ठाम आहे. या ठिकाणी प्रशांतजींनी आणि सुरशेवहिनींनी या प्रश्नावरती, पाणी प्रश्नावरती आक्रमक झाल्या, कारण हडपसरचा दिवसेंदिवस पाणी प्रश्न हा उग्र रूप धारण करतोय. या प्रश्नावरती अशी पावलं उचलणं गरजेचं होतं. माझी खरंच प्रशासनाला अपेक्षा आहे की त्यांना उपोषणाला किंवा आंदोलनाचा पवित्रा न होता लवकरात लवकर प्रश्न सुटावा, कारण या प्रश्नावरती हडपसरच्या अनेक लोकांचं जीवन अवलंबून आहे. हा लोकांचा जीवनावश्यक प्रश्न आहे आणि तो सुटावा ही माफक अपेक्षा. परंतु या आश्वासनावरती पुणे महानगरपालिकेच्या अनेक दिवसांपासून हडपसरकरांचं लक्ष लागून आहे आणि अजून सुद्धा या प्रश्नांचा पाऊस पडू नये, प्रश्न सुटावा, सुरळीत पाणी मिळावं हीच माफक अपेक्षा आणि यांच्या आंदोलनाला यश मिळावं ही सगळ्या हडपसरच्या वतीनं आणि महाराष्ट्र स्पेशलच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा देतो आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा. तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशल, हडपसर.